पहिलं महापुरुषांच्या डोक्यात शिरा. कारण तुमच्या डोक्यात ज्या ज्या वेळेस जे जे काही येईल आणि ते तुम्हाला भारी असेल, अस्वस्थ करेल, त्यावेळेस तुमच्या डोक्याला ते स्वस्थ करतील. म्हणून तुम्ही त्यांच्या डोक्यात शिरा, तुमच्या डोक्यात त्यांना ठेवायची गरज नहीं. पहले आप उनके दिमाग में उतर जाओ. फिर यदि आप उनके दिमाग में उतर गए तो आप दिल में बस जाओगे. अच्छा, आप दिल में बैठने के बाद अगर फिर उनको समझने का प्रयास करोगे तो दिमाग से निकल जाओगे. तो फिर आप दिमाग से निकल जाओगे और दिमाग से निकल गए तो कबीर का पद है, रहना नहीं यहाँ ये जग बिराना है, रहना नहीं यहाँ ये जग बिराना है. कहत कबीरा सुनो भाई साधू, एक सदगुरु ही ठिकाना है. अच्छा, काय म्हणते बाबा पुन्हा पुढे बघा. अगर आप दिमाग में उतर गए उनके तो धीरे धीरे आप दिल में उतर जाओगे, क्योंकि उनको ईश्वर प्रिय, शांति प्रिय, भाव प्रिय, ये तीनों, और एक में तीन है, ईश्वर प्रिय, शांति प्रिय और भाव प्रिय. वचन फिर से सुन लेना. महापुरुष के आप दिमाग में उतर जाना, धीरे धीरे आप दिल में उतर जाओगे. दिल में उतरने के बाद आपका काम खत्म हो गया. फिर आप उनको म्हणजे त्यांना मराठीत सांगतो, त्यांना पुन्हा चापसण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करू नका. आप पडे रहो, जसं आईच्या मांडीवर आपण पडून राहतो, आप ऐसे पड़े रहना. अगर आप जिज्ञासु या तर्क बुद्धि से उनको समझने का प्रयास किया तो आप दिल से निकल जाओगे और दिमाग से उतर जाओगे. दिल से निकल जाओगे और दिमाग से उतर जाओगे. फिर आपका संसार वीराना हो जाएगा. और जब एक बार आप बैठ गए उसमें, उतर गए, तो फिर आपका तप चालू हो गया. क्या चालू हो गया फिर? तप. सुन रहे आप? आपका फिर तप चालू हो गया. जब तप चालू हो गया आपका, तो समझ लो आपका जीवन सफल हो गया. क्योंकि तप के बाद, फिर श्लोक अभी सुना रहा हूं आपको मैं, कि तप के बाद क्या होगा, कि तप के बाद जिन्होंने अपने आप को संन्यास, अपने आप से संन्यास लिया है, बाहर का नहीं अंदर का, अपने आप से संन्यास लिया है. क्या? अहम आत्मा, अयम आत्मा, या वृत्तीनं त्याने संन्यास घेतलेला आहे. बाहेर कपडे त्याची संन्यासाची नाहीत. अयम आत्मा. तो आत्मस्वरूप पुरुष अखंड इंद्रिय रहितच शांतीचा अनुभव घेतो. आणि म्हणून त्याला एक सत्य गुरुचं रूप आलेलं असतं. त्याला तुम्ही सद्गुरू म्हणता. सत्य गुरुचं रूप म्हणजे त्याची विशालतेचं रूप त्याला आलेलं असतं. कुठे विशालतेचं रूप. आणि त्या विशालतेच्या रूपामुळं आत त्याच्या वादविवाद हा बंद पडतो. आत वादविवाद बंद पडल्यामुळं भगवंताचं जसं अंधाराला सूर्याचा प्रकाशच दूर करू शकतो, कुठला काजव्याचा नाहीये, त्याप्रमाणे त्याच्या आतमध्ये पूर्ण ज्ञान प्रकट झाल्यामुळं सततम पूर्णाय बोधात्मने, त्याच्या आतमध्ये पूर्ण हे ज्ञान प्रकट झाल्यामुळं
एक आत्मस्वरूपाच्या प्रेमानं तो बघताना जगाकडे सगळ्यांच्याकडे समानच बघतो. नाही का? तुम्ही जेवायला संध्याकाळचं करता तर सगळ्यांना ताटात समानच वाटतं, पण त्यात सुद्धा नवऱ्याचं ताट आलं की तुम्हाला आपोआप कळतं, तुम्हाला की त्यांना ताट जायचं. जरी त्यात तुम्ही काही खालीवर नाही केलं तरी पण करू वाटतं आतून. वाटतं की नाही वाटतं? नवऱ्याचं ताट आल्यावर नक्की वाटतं की नाही? काहीतरी त्यांना थोडंसं वरचं तरी वाटतं, ते खाली असेल तर खालचं वाटतं. आपोआप, भले तुम्ही वाटताना संकोच होत असेल काय, पण वाटतं तसं या चराचरात जो ईश्वरावर प्रेम करतो, ज्याचा भाव स्थिर व्हायचा प्रयत्न होतो, किंवा जो शांत मुद्राचा आहे, ईश्वराला त्याच्याबद्दल एक वेगळंच काहीतरी करावं असं वाटतं. आणि त्या निमित्तानं त्याचा तो ईश्वराशी आपलेपणा प्रकट होतो. आणि आपलेपणातून ईश्वर म्हणजे पहिलं माझं कोण? ईश्वर. या आपलेपणातून शंकराचार्य म्हणतात तस्मै भाष्यकृते नमोस्तु. म्हणून असं जे माझ्यातून भगवंत काढतो, माझा त्या वाणीला नमस्कार. नंतर ईश्वराला, त्या वाणीला माझा नमस्कार. म्हणून इथे एक सुंदर श्लोक दिलाय त्यांनी, आत्मबोधातलाच आहे 22वा श्लोक. म्हणते ज्याप्रमाणे पाण्यातली हालचाल ही त्यातील प्रतिबिंब चंद्राची मांडली जाते. म्हणजे पाणी जर आपण पाहिलं रात्री पौर्णिमेच्या, तर चंद्र हलल्यासारखा दिसतो. नाही, पाणी हललं तर चंद्र हलतो. पण पाण्यातली हालचाल बघून आपण आपल्याला ती हालचाल पाण्यातली दिसत नाही, तर त्यातला चंद्र हलतोय असं आपण मानतो. पाणी हलतंय असं लगेच मानत नाही. त्याप्रमाणे अज्ञानामुळं मनातली जी काही कर्तव्य वगैरे आहेत किंवा उपाधी आहेत, त्या आपल्याला हलवतात. म्हणजे त्या इंद्रियांना हलवतात, मनाला हलवतात, बुद्धीला हलवतात. पण आपल्याला वाटतं की आपल्यालाच हलवतात. म्हणून आपण जसं त्याच्यापासून खूप लांब आहे. म्हणजे पाण्यापासून चंद्र फार लांब आहे, पण त्याचं प्रतिबिंब त्यात पडलंय, पण ते हलतंय म्हणून हलताना दिसतंय. तसं आपण या भौतिक सुखापासून, दुःखापासून, भौतिक अज्ञानापासून खूप लांब आहे, पण जीव म्हणून यांच्यात थोडंसं वावरायला लागलो की आपण सुद्धा आपल्याला हलताना दिसतो. असं हे का सांगितलं तर हे हळूहळू तपानं. पहिला श्लोक, तपोविक्षीण पापानां शांतानां वितरागिनां मोक्षा अपेक्षो अयमात्मबोधो विधीयते. पुन्हा सांगतो, तपोविक्षीण पापानां शांतानां वितरागिनां मुमुक्षूणां अपेक्षा अयम आत्मबोधो विधीयते. म्हणजे ज्यांची आपल्या तपस्येच्या द्वारा किंवा तपस्येच्या वाटेनं ज्यांची आपली आत असलेली बुद्धीची, मनाची झालेली पापे ही संपलेली आहेत किंवा संपत आलेली आहेत किंवा नष्ट झालेली आहेत, असं ज्यांना कळतं ते आपोआप शांत होते. आणि शांत का होते तर मनातली चंचलता जाते. कशामुळे जाते तर काही आपले अनुभव, काही जगाचे अनुभव हे आपल्या जमेला राहतात. आणि मग कळतं की जगाकडे सर्व आहे पण तरीही जग भिकारी आहे, आणि माझ्याकडे काहीच नाही तरी मी अपार श्रीमंत आहे. चंचलता जाऊन त्यांचं हृदय शांत होतं. आपण इथे आलो, इतके सगळे दाखले आले, आणि मग तो शांत झाल्यानंतर त्याच्या मनातल्या कामना म्हणजे नाहीशा होतात. म्हणजे नकारात्मक लागलेलं आहे. जसं ओम नम त्याला नकार लागलेला का नाही, नकाराय नमो नमः.
तसं इथे वासाला न लागलेलं आहे. म्हणजे मी देतोय ना, मग आता बाकीच्या वासना बंद कर, नाही का? म्हणजे आपल्या घरात आहे ना, मग कशाला आई जा की बघी शेजारी काय बनवलंय. तसं मी देतोय ना, आता बस कर. वास आणि न न नकार लागलेला आहे. जसं यकार लागतो तर मकार लागतो, यकार मकार आणि नकार लागतो शास्त्रात, तसं इथे नकार लागलेला आहे. वास आणि न म्हणजे एकदा माझा तुझ्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर सगळं जग नाकारावं लागतं. सगळ्या जगाला नाकारावं लागतं. नाही तर मी निघून गेलो तर राहत मग वासना, राहती मग वासना. आणि तीच वासना 84 लक्ष योनीला तुला यात्रेला घालते. मग स्वरूप लोकीच्या यात्रेपर्यंत, जसं आता मगाशी तुम्हाला विचारलं की मला ते आले मला असं असं बोलले, तर हे शिकायचं असतं. ऐकताय ना? हा, उद्या आपल्याला वेळेत काढते ते की नुसते आपलं माळ फिरवते ते टिळं टिपकं लावते. नाही, ईश्वराचा भक्त म्हणजे असा असला पाहिजे की बस साक्षात ईश्वराने जरी रूप घेऊन आला परीक्षा घ्यायची तरी सुद्धा सविनय ईश्वराला सुद्धा वाटलं पाहिजे हरलो गड्या तुझ्याकडून. माझी व्याख्या मला सुद्धा करता आली नाही, ती माझी तू ती व्याख्या माझी केलीस. म्हणून शांकर भाष्य म्हणते. कुठलं शांकर भाष्य? शंकराला स्वतःच भाष्य करता आलं नाही, ते आद्य शंकराचार्यांनी केलं. आज आपण त्यांचा ग्रंथ बघतोय. आलं का बोलता शिवजीला आपल्याबद्दल? नाही. शिवजीला त्यांच्याबद्दल काय विचारायला लागलं? शिवजी म्हणजे ओम नमः शिवाय, नमः शिवाय, शंभो, याच्या पलीकडे शिवजींना काय बोलता आलं नाही. पण शिवजी काय आहेत त्या आद्य शंकराचार्यांनी सांगितलं, तर शिवजींना प्रकट होऊन त्यांना वरदान द्यावं लागलं की म्हटले मी सुद्धा माझ्याबद्दल सांगू शकलो नाही, ते तुला मी इतका माहित आहे कारण खराच तू माझा भक्त आहे. नव्हे, माझंच स्वरूप आहेच म्हटले, आणि म्हणून स्वरूप लोकाचे आम्ही भक्त आहोत म्हटले. तुम्हाला विचारायचं की नाही तुम्ही कुठल्या पंथाचे, तुम्ही कुठल्या मार्गाचे, तुम्ही कुठल्या गुरूंचे? नाही, ज्ञानेश्वर माऊलीनं विचारलं तुमचे गुरु कोण? जिथे जाईल तिथे. आता वडील गेले ना, आई गेली, देहत्याग केला, पुढे जिथे जिथे तीर्थाला गेले तिथे तिथे प्रत्येकाने विचारलं तुमचे वडील कोण, तुमचे वडील कोण, तुमचे वडील कोण, तुमची जात काय, गोत्र काय, क्षेत्र काय, सर्व विचारायला सांगितलं. त्यांनी सांगितलं आमचे वडील, आमचे गुरु आदिनाथ गुरु, म्हणजे सगळ्या सिद्धांचा राजा. वडील कोण? तर म्हटले त्वमेव माता पिता, म्हणजे ऋषिकेश म्हटले वडील. कृष्ण माझा सखा म्हटले ऋषिकेश माझे वडील. ताई कोण? म्हटले माया. आई माया. आणि गोत्र काय? तर म्हटले गोत्र गगन. हे कुठलं गोत्र म्हटले? तर म्हटले अखंड आम्ही त्याच्या स्मरणात राहतो, म्हणजे आकाशात राहतो, म्हणजे निसंकल्प राहतो, म्हणजे मोकळं राहतो. मग आता गगन हेच आमचं गोत्र आहे. क्या बात आहे. गगन हेच आमचं गोत्र आहे, कारण आम्ही अखंड निसंकल्प. आम्हाला प्रपंच कळलेला आहे, हे सत्य नव्हे. भगवंतानं आमचा विवेक चुडामणी जागा केलेला आहे. त्यामुळे आम्हाला दिसतंय प्रकाशात की हे सगळं अडकवणार आहे आणि जाताना आणि असताना हे त्रास देणार आहे. म्हणून साधनेतून उठवून भोगाच्या पाठीमागं हे पळवतंय. पण भोगातून विरक्ती धारण करून साधना करायला आम्हाला बळ पाडत नाही, बळ देत नाही. अशा संसाराची आम्हाला गरज नाही. जो संसार आम्हाला पुनर्जन्माला कारण होतोय, अशा संसाराची आम्हाला गरज नाही. आणि ही भावना त्यांच्यातली पाहिल्यानंतर प्रत्येकाने त्यांना दंडवत केला. म्हणून ज्ञानराज योगी यांची माऊली, जेवढे कोणी योगी भगवंताचे असतील की नाही, त्यांच्या वाटेवर हे महान आई समान आहेत. का तर या पुरुषांनी कमी वयात भगवंताला प्राप्त विरक्तीच्या बळावर करून घेतलं. कशाच्या? विरक्तीच्या बळावर. आणि म्हणून हे पुरुष
वास ना, मी देतोय ना तुला, तुझ्या नाही का. आम्हाला कोण प्रिय? ज्याचा भाव प्रिय तो आम्हाला प्रिय, ज्याचा भाव स्थिर तो आम्हाला प्रिय, जो शांत तो आम्हाला प्रिय, ज्याच्याकडे काहीच नसू दे पण सेवेसाठी धावतोय तो आम्हाला प्रिय. अन्य कोणी नाही, तोच आम्हाला प्रिय. आणि या प्रियजनत्वामुळे, या प्रियत्वामुळे तो आमच्यात आपोआप निवास करतो. काय सांगतो पुढे बघा, वास ना. मग माझा प्रवेश झाल्यानंतर नकार जातो, यकार जातो, मकार जातो. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण हे तिन्ही जातं आणि महत्त्व प्रकट होतं. तुम्हाला समजतोय तेवढा समजून घ्या, नाही समजला ऐकून ठेवा. मग महत्त्व प्रकट होतं आणि महत्त्व प्रकट झाल्यानंतर म्हणजे आता त्या तांब्यात सुद्धा पोकळे, ह्या घरात बी पोकळे आणि आकाशात बी पोकळे. सगळ्यात मोठी पोकळी कुठली? आकाशातली. आणि आकाश दिसतंय म्हणून पोकळी दिसते, पण ते आकाश सुद्धा कुठल्या तरी पोकळीत आहे. ती अंतिम पोकळी. त्याला चिदाकाश म्हणतात. कुठलं? की महाकाश आहे ते चिदाकाश आहे. त्या चिदाकाशामध्ये हे सगळं सामावलंय. मग त्या आकाशाला आम्ही काठीला मारून म्हटले ब्रह्मस्वरूपात राहतो. कुठल्या आकाशाला? त्या काखेत मारून आम्ही ब्रह्मस्वरूपात राहतो. आणि म्हणून आम्हाला या संसाराची काय अपेक्षा आणि आम्हाला मोक्षाची तरी काय अपेक्षा? कारण आकाशात ज्याला कुणाला घर बांधता येत असेल त्यानंच कुणीतरी पाडायला बोलवायचं असतं. ज्याला घरच बांधता येत नाही त्यानं जर म्हटलं चला आपण घर पाडायचं आमचं, कुठं आहे? तर आकाशात घर आहे आमचं, तर लोक हसतील. तसं हा पुरुष ज्याचा आत्मा, ज्याच्या आत मी निवास केलेला आहे, तो पुन्हा मोक्षासाठी प्रयत्न करत नाही. कारण माझा निवास हाच मोक्ष आहे. भगवंताचा आत वास असणे, निवास असणे आणि तो प्रचितीला येणे हाच मोक्ष आहे. आणि या मोक्षाच्या पलीकडे भगवंतापाशी जसं मृत्यू जात नाही, तसं या मोक्षासाठी तो मोक्षासाठी साधन करत नाही. सर्व जे काय करतो ते माझ्या प्रेमासाठी करतो. नास्तिकांच्या बरोबर नास्तिक आपण होऊ नये म्हणून आपण आस्तिक झालो आणि पुन्हा आस्तिकांच्या बरोबर राहून ब्रह्मनिष्ठांच्या पंगतीला संगतीला बसता यावं म्हणून आपण पुन्हा कधी कधी त्यांच्या म्हणण्यानुसार धर्म सुद्धा त्यागायचा असतो. काय त्यागायचे? धर्म सुद्धा. तो आपल्यात ताकद नसते. तिथं आपण अपूर्ण राहतो आणि पुन्हा आपण धार्मिक कर्मकांडाच्या प्रमाणात पुन्हा तेवढंच करून आपण तेवढंच पुण्य घेतो आणि पुढच्या जन्माची यात्रा कमी तरी करतो किंवा वाढवतो. म्हणून आत्मबोध, ग्रंथाचं नाव आत्मबोध. म्हणून ज्याचा बोध ज्याला होतो तो परमात्मा स्थितीला प्राप्त होतो. जसा भगवंत स्थिर आहे तसा हा स्थिर होतो आणि बाहेरची त्याची भावनिकता, कल्पनिकता, मनोमयता ही सगळी नष्ट होते. पण हे अति आदरे, बस अति आदरे समर्थ काय आहे ना, समर्थ पद आहे ना, अति आदरे गत्य घोषे म्हणावे. मुखाने त्याचं खूप म्हणजे अद्भुत अद्भुत, बरोबर आहे, अद्भुत एकदम. मग अंतर्मुखता टिकते, अंतर्मुखता खूप टिकते आणि चालता उठता बसता शांती स्थिर होते. ठीक आहे, चाललोय आपण, लोकांना दिसेल चाललेलो, लोकांना दिसेल खाल्लेलो, लोकांना दिसेल झोपलेलो, पण नाही. रात्री मी एक आणखी प्रसंग सांगतो ह्याच्यावरून. म्हणजे लोकांना दिसतंय परंतु लोकांना कळतंय का? बाहेर से जो देखते हो त्यांना दिसतंय नाही. योग वशिष्ठ ऐकत होतो रात्री आणि त्रिबंध लागला होता. त्रिबंध, मूल, उडियन, जालंधर असा त्रिबंध लागलेला होता आणि अचेतन अवस्थेमध्ये ते योगशिष्ट ऐकत होतो. योगशिष्ट कशावर होतं की जन्म, मृत्यू आणि नाही बालपण, तारुण्य आणि मृत्यू याच्यावर.
आणि तो असा ऐकता 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 त्रिबंधातनं एक अशी गोड स्थिती आली आणि क्षणार्धात सत्संग योग वशिष्ठचा बंद झाला. म्हणजे मला आता असं वाटत होतं मला हे ऐकायचं नाही, एक गोड स्थिती आली नाही का, आता मला काय ऐकायचं नाही अशी एक स्थिती झाली. आणि नुसती स्थिती झाली ना, असं वाटलं की आता हे ऐकायचं नाही आणि योगशिष्ट बंद झालं. मोठा दीर्घ श्वास आत गेला आणि शांतपणे बाहेर पडला. पण त्या देहाला हिथं टाकलेलं मी बघतोय आणि मी आनंद ब्रह्मांडामध्ये निघून गेलेलो बघतोय. आणि तिथून पुन्हा मी सांगतोय कोणाला तरी, कोण आहे मला काय माहित नाही, आणि मी तिथून सांगतोय अरे ते खाली योग वशिष्ठ राहिले तेवढं मला आणायचंय. म्हणजे ज्यानं आपल्याला ईश्वराशी संधान साधून दिलेलं आहे ते माझे इति योग वशिष्ठ योग वास इष्टम इति, ज्यानं मला ईश्वराशी संधान साधून दिले ते माझं खाली राहिले, मला आणायचंय. कोण ती खाली व्यक्ती आहे? ती व्यक्ती मला तिथून आवाज देते, हो मी निघालोय, घेऊन निघालोय, पोचतोय. हा जागृतीतला संवाद आहे, झोपेतला नव्हे, स्वप्नातला नव्हे. आणि त्याने मी भारावून गेलो, उठलो आणि जवळजवळ 1:45 वाजेपर्यंत मी चंद्रात फिरत होतो, एकटाच फकड्या मस्त. आणि बाळ एकटं झोपलंय. कसा कसा सांभाळतो इकडं आपण स्थिर भावानं जर पाहिलं तर संसारातले संकल्प लोप पावतात. आणि हे लोप पावण्यासाठी आपल्याला एक गोड प्रार्थनेशिवाय दुसरं काही आपल्याकडे शस्त्र नाही. ती प्रार्थना आपली शास्त्रोक्तच असावी असं काही नाही. मूळ विषय जसं आपल्याला जमतंय तसा आपण करावा, पण करावा आणि इतका करावा की त्याचा वास आपल्यामध्ये झालेलाचा नाही. तुका म्हणे त्याचा वास वैकुंठाशी. मग तो वैकुंठवासी जर आपल्यात निवास करतोय असं आपल्याला एकदा प्रचिती आली की ती खोटी आहे का मनोमय आहे का काल्पनिक आहे असं नाही वाटलं पाहिजे, नाही का. जसं तुम्ही मला आता मग सांगितलं येताना की मी गाडीवरती बसलो, मला असं वाटलं हे सगळं भ्रम आहे. हे भ्रम आहे, खरं आहे, पण भुकीच्या वेळी भ्रम नाही ना. भुकेच्या वेळी हे भ्रम आहे का जग? हरपली तहान भूक हे कधी तर आत्ममस्ती येते तेव्हा, पण पुन्हा जागृती आल्यानंतर आई वाढ लवकर मला बस. कोण? कपिल मुनी रे. आई वाढ लवकर मला. कुणाला? माता देव होतीला. आई वाढ मला भूक लागले. आईला वाटायचं अरे बापरे एवढं ब्रह्मांड ठेवणं झालं, देव मला जेवायला मागतोय, अशी आईच नजर असायची. कारण आईला बी आत्मज्ञान झालं होतं, देव मला जेवायला मागतोय, बसा 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 प्रभू बसा. आणि मग आई त्याला ते बसायला कुशासन टाकायची, सगळं सुंदरपैकी पाहिजे काय त्यांचा असेल ऋषी आश्रमातला तो करायची, आणि देव जेवताना बघायची, डोळ्यात पाणी आणायचं. पण हे सगळं दृश्य बघताना मग कपिल मुनी विचारत नव्हते आई रडतेच? नाही नाही, माझा भक्त बघतोय मला देवाला जेवताना. जेवले, उठले, आईच्या पदरांना हात पुसायचे, तोंड पुसायचे आणि मस्तपैकी जाऊन पुन्हा आपली भ्रमंती करून पुन्हा ध्यानाला बसायचे. कारण सांख्ययोगी होते, ज्ञानयोगी होते, पुन्हा ध्यानाला बसायचे. आणि मग बसता बसता आईला वाटलं की एवढ्या दिवस तू माझी सेवा केली आणि मी जे वांछित होतं जे ते मला प्राप्त झालेलं आहे, आता तुझी जी वांछा आहे अंतिम आत्मज्ञानाची मी तुझी पूर्ण करतो, चल बस मी काय सांगतो ते ऐक. आणि भागवत तिथून सुरू झाला, आत्मज्ञानाच्या वाटेचा भागवत तिथून सुरू झाला. आणि मग कपिल मुनी आपल्या आईला सांगितलं ब्रह्मज्ञान म्हणजे काय, त्याचा फायदा काय, आणि ह्या संसारात ते घेऊन बाकी पुन्हा काहीच नाही घेतलं. तर तो परमहंस वृत्तीचा आहे, निरपेक्ष बुद्धीचा. म्हणून एक एक श्लोक त्यातला जबरदस्त आहे. कधी कधी त्याच्यावर आपला होतो सत्संग. देवहूती आणि कपिल मुनी आवडते आहे. आणि स्थिर पाहिजे आणि सिरियस पाहिजे आणि श्रद्धा संपन्न पाहिजे. आणि हे ज्यावेळी कळू लागतं त्यावेळी आनंद येतो की हे ब्रह्म्यानं निर्माण नाही केलं, ब्रह्म्यानं निर्माण करायच्या अगोदर रॉ मटेरियल होतं. ऐकलंय ना ते? हा, म्हणजे तुमच्या कंपनीत
तुमच्या कंपनीत 3 माल यायच्या अगोदर सुद्धा कुठेतरी होता, तसं हे सृष्टी पहिली होती. पण इथं जे काय होतं की जसं होतं तसं होतं, पण ब्रह्म्याचे डोळे उघडले आणि ब्रह्म्याने पाहिलं. ब्रह्म्याला आश्चर्य वाटलं की हे काय आहे, हे काय आहे, अद्भुत आहे सगळं. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं हे काय आहे ते नंतर कळेल, आधी तप कर. तसं ब्रह्मज्ञान काय आहे नंतर कळेल, अगोदर तप कर. आणि मग त्याने तप सुरू केलं. पण झालं काय, ते त्याला कर्मच नव्हतं. कुणाला? भगवंताला. म्हणून त्यानं ब्रह्म्याला निर्माण केलं की हे बघणे असं सुचित आहे ना, न रमते बुधा. एवढं त्याला करमलं नाही, पुन्हा दिला आणि मग त्यानं ते निर्माण केलं. आणि मग पुन्हा भगवंताने या सृष्टीची आधी माहिती रचना केली होती. आणि रचना झाल्यानंतर पुन्हा भगवंतानं स्वतःलाच विचारलं हे कशाला रचलं, तर म्हटले कर्मच नव्हतं म्हणून. काय होतं? कर्मच नव्हतं म्हणून. हे असं कधी होतं माहितीये का? एखाद्याला एकांत पचेना म्हणजे करमत नाही. दोनच असते तसे नाही का? जसं आता तुमच्या घरात कोणच नाही, सगळी बाहेर गेले 4-8 दिवस तीर्थासाठी, तुम्हाला करमतं का? कोणाला तरी बोलवून घेताय, काहीतरी करताय, अमुक करताय. तसं एखाद्याला एकांत पचत नसेल तर करमत नाही. आणि एखाद्याला भगवत कार्य झाल्यानंतर करमत नसतं. मग तो कशात रमायचा आता? तर तो रमतो भावात. मी कोणात रमलो? गाई. कारण तिचा भाव काढ. त्याच्या आधी कोणात रमलो नाही माहित आहे. पुन्हा भगवंत म्हणतो मी भाव बघून रमतो, आणि भाव नसेल तर मी भावातीत होतो. भाव नसेल तर मी भावातीत होतो. आणि भावातीत झाल्यानंतर समोहम सर्वभूतेषु. गीता 6 समोहम सर्वभूतेषु. मग मला कुणी प्रिय बी नाही आणि मला कुणी अप्रिय बी नाही. तुझं समोहम सर्वभूतेषु. मग मी स्वरूप लोकात निवास करतो. आणि पुन्हा मी कधीही खाली येत नाही. मी कधीही खाली येत नाही. म्हणजे पुन्हा मला कुणीही करू शकत. म्हणून त्या भगवंताला कधी सांगितलं शंकराचार्यांनी, आता सांगितलंय की कुणीही भगवंताला, ऐकले ना ते दिवशी परवाचं सांगितलं. म्हणून शंकराचार्य म्हणजे कुणीही भगवंताला पाहू शकत नाही, भगवंतच त्याला आपल्यामध्ये प्रकट करतो. भगवंत त्याच्यामध्ये प्रकट होतो, कुणी भगवंताला बघू शकत नाही. असं काय काय आता ते मला एकदा मुखात नाही गेलं, ते मला ते उजळणी करून सांगता येत नाही. ते आहे का त्याच्यात आहे. म्हणून ज्याने कोणी मला प्राप्त केलेलं आहे त्याला कळलेलं आहे हे त्याच्या साधने तपस्येचं बळ आहे का, त्याचं शांती प्रेमाचं बळ आहे का, भावाचं बळ आहे. म्हणून शेवटी सांगितलं भागवताने भावग्राही जनार्दन. सांगायचं काय? तिथे प्रश्न काय होता पहिला? बोला पटकन बोला. हा नाही जसाच्या तसा प्रश्न. महापुरुष को किस तरह से समझा जाए? हा संवाद पुन्हा कधी, हा प्रश्नच आहे. मी त्यांची उत्तर म्हणजे हे सांगितलेलं आहे फक्त. पण प्रश्न फार तपस्या केलेल्या माणसांना हा विचारलेला आहे. खूप तपस्या केलेल्या. त्याने हा प्रश्न असा केलेला आहे की महापुरुष को किस तरह से समझा जाए. तर मी आणि त्याच्याही पुढं त्यांचा एक आणखी दुसरा तुम्हाला किस्सा सांगतो. त्याने हा प्रश्न केल्यानंतर त्यांनी त्याची योग्यता बघितली मग उत्तर दिलंय. बात समजली ना, की हा खरंच तपस्वी आहे का, असा आहे का, जिज्ञासू आहे का, तर्कबुद्धीने विचारतो का नास्तिक. पण त्याची ज्यावेळेस त्यांनी आत्म चाचपणी केली तेव्हा त्याने उत्तर दिले. तसं एखाद्याची चाचपणी केल्यानंतर आपण त्याच्या डोक्यात शिरलो, आत उतरलो, तो स्थिर राहतो. त्यावेळी त्यांनी सांगितलं की उसकी दिमाग में घुसने का प्रयास करो. म्हणजे
त्यांच्या डोक्यात शिरायचा प्रयत्न करा, कारण त्यांच्या डोक्यात काहीच नाही ना, निसंकल्प आहे ना तो डोकं. महापुरुषाचं डोकं कसं आहे? निसंकल्प. का निसंकल्प आहे? तर ब्रह्मनिर्वाण मुच्यते, अशा एका अवस्थेला गेलेलं आहे की देहाला मारून टाकलेलं आहे, वासनेला मारून टाकलेलं आहे, इच्छेला मारून टाकलेलं आहे, अशा एका लोकात गेलेलं आहे. पण तो लोकात किती वेळ राहणार? पुन्हा तो देहावर आला की नाही, की त्याला जगात फिरावं लागतं, वावरावं लागतं, हे करावं लागतं. त्यावेळेस त्याला कशाची अपेक्षा असते? भावाची. मग हा भाव स्थिर भाव कुणाकडे आहे का? गोड भाव कुणाकडे आहे का? प्रेमळ भाव आहे का? आणि त्याला जगाची जाणीव आहे का? गरज नाही तो लहान आहे का मोठा आहे, तो क्षुद्र आहे का, हे आहे का, पंडित आहे का, हे आहे का? नाही, पण त्याच्या अनुकूलते आहे का? तेव्हा ते म्हणले किसी तरह से उनके दिमाग में घुसने का प्रयास करो. एक बार तुम उनके दिमाग में घुस गए तो तुम्हारा काम हो गया, क्योंकि तुम अपने आप में नहीं रहोगे, तुम उनकी दिमाग में रहोगे. प्रयास सुन लेना, तुला भरपूर प्रचिती आली बाहेर. फिर आप अपने आप में नहीं रहोगे, आप उनके दिमाग में रहोगे, और दिमाग से फिर दिल में उतर जाओगे. फिर आपकी नजदीकियां बढ़ेगी. उसके बाद यदि आप उनको समझने की कोशिश करोगे तो आप दिमाग से उतर जाओगे, आप दिमाग से उतर जाओगे, क्योंकि आप में एक भाव के सिवा और कोई विशेषता नहीं है. आप तुच्छ है, एक भाव के सिवा आप तुच्छ है. आप उसी के बल पर आपने उनको पाया था और कोई आपके पास नहीं है. भावग्राही जनार्दन. हे सगळं त्यांनी ऐकलं, दंडवत घातला आणि म्हटले, अगदी फार सुंदर तो संवाद आहे. पुन्हा रडत त्यांनी प्रणाम केला आणि मणिकर्णिका घाटावरनं प्रस्थान केलं. करताना त्यांनी एकदाच पाठीमागं पाहिलं, एकदाच, आणि दंडवत आपला उभ्यानं दंडवत घातला, नमस्कार केला. डोळ्यात पाणी होतं. त्यांनी फक्त हात केला. हात करताना एकच वाक्य बोलले ते महापुरुष घाटवाले बाबा. हात करताना एकच बोलले, तुम जहां रहते हो वहां मेरा ही निवास करता है. तुम जहां हो मैं वहीं हूं. पाके आजमा लेना, पाके आजमा लेना. ते चरित्रात वाचण्यात आले. पुन्हा ते महापुरुष पुन्हा कधी माघारी फिरून आले नाहीत आणि दिसले नाहीत. जिथं असेल तिथं त्याने अनुभूती घेतली. पण त्या टोकाची यात्रा त्यांना करायची होती. तुम्हाला आनंद यात्रेत रमायचं असेल, आत्मबोधात रमायचं असेल, तर प्रत्येकाच्या वेगळ्या वाटायच्या, वेगळ्या इच्छा आहेत, वेगळ्या आहेत. यथामान पद्धत असते नाही का? बघून निग्रह किम करिष्यति. तुम्ही जसे आहात तसे राहा. काही नव्यानं काय आत तयार करायचा प्रयत्न करू नका. पण तुम्ही इतके भोळे दिसा, इतके की ऐकताना तू जे बोलतेस तेच सत्य आहे. मी तुला सांगितलं नाही मागं, बापूंजी असं मला का आवडते गुरु म्हणून, का आवडते? पण तुम्ही सांगताय ते मी विचारानं कधीच ऐकणार नाही. मी श्रद्धेनं ऐकणार. कारण विचारानं जर ऐकलं तर मी जिज्ञासू होईन. आणि जिज्ञासूच्या बुद्धीला कधी काय आवडेल आणि कधी नाही काय आवडणार, कधी प्रश्न पडतील मला नाही. परिप्रश्नाने सेवा. मला एकच प्रश्न पडला होता, मी कोण आहे ते मला समजू द्या. मग मी ब्रह्मा आहे तर इथं का आलो? प्रत्येकाला आपले आपले वेगळे प्रश्न पडतात नाही का? असंच मला बी प्रश्न पडला होता. क्या चाहिए बोल. तिसऱ्या चौथ्या भेटीत मला बोलले होते गुरुदेव, क्या चाहिए बोल. तर मी त्यांना एकच म्हणलं होतं, आप किसमें रमते हो, मुझे उसमें रमन कराओ. अच्छा हाँ बढ़िया बढ़िया अभिनय चलो अभिनय. म्हणजे उगाच आपलं योग्यता की नाही. पोरगी बोलायला लागली की आई ती वरात चालली, मला त्या नवऱ्यावर जायची. हो हो जायचे, मोठी हो आधी नाही का, आधी मोठी हो. तसं ज्यांना सांगायचं होतं ठीक आहे. पण आता गुरु साक्षात परब्रह्म, काहीतरी या वचनावर त्यांनी माझं चिंतन केलंच असेल की नाही, शांतीत बसल्या पुढे आलोच असेल की नाही, त्यांना वाटलंच असेल की हा
म्हणजे जुना तपस्वी आहे, योगी आहे, काय आहे का आपला कुठलं पुस्तकातलं वाचलं आपलं म्हणला मारत आहे की नाही, असं चिंतन झालं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मी काहीच बोललो नाही, नमस्कार केला, पुढे चाललो होतो. म्हणले इधर तो नमस्कार गेले. आणि ते असं ते प्रसाद देताना आपलं त्यांनी माझं घड्याळ बघितलं टायटनचं, जे आता बलराजला दिले मी परवा नाही का, तर घड्याळ बघितलं, प्रसादी तो लो फिर आगे बढो. लो साधू के हात में घडी अच्छी नाही. अरे मी जीनच्या पॅन्टीवर महाराज, आणि मला तुम्ही म्हणताय साधू के हात में घडी अच्छी नाही. आता त्यावेळी त्यांना साधू दिसलो, पण त्यावेळी मी मला साधू मान्य करत होतो का? पण ज्यावेळेस त्यांच्याशी बसताना सत्संग ऐकताना मुद्रा जी लागली होती ती त्रिबंधाची मुद्रा होते, प्राणबंध होता, आणि त्यांच्या सुखाची मी ईर्ष्या केली होती. हो खरं केली होती. हा काय फक्कड आहे, काय मस्तीत येतोय, काय मस्तीत चालतोय, काय मस्तीत बोलतोय, असं पाहिजे हो, असं त्याला आनंद म्हणते की काय. मग त्यांचा मंडप दिसला नाही, त्यांचा ऐश्वर्य दिसलं नाही, त्यांचा आश्रम मला माहित नाही, काय नाही, आप किसमें रमते हो, उसमें रमण करा एक बार. अच्छा अच्छा ठीक आहे बात ठीक आहे. याच्यावर काहीतरी त्यांनी चिंतन केलं असेल, असा विचारणारा कोण होता? कोण होता तर तुम्हाला जाणता व्हा, तुम्हाला गुरु स्वरूपात स्वीकार केलेला आहे नाही का, जिला पत्नी स्वरूपात स्वीकार केलंय तिला मग ती त्यात आई बी आली, सगळीच आली, सगळीच आली, सगळीच आली, पण ते तिनं जाणलं पाहिजे नाही का, की मी त्याची पत्नी आहे तर हा माझा पुत्र बी आहे, तो माझा पती बी आहे, तो माझा भाऊ बी आहे, तो माझा सगळी नाती एकाच, हे त्याने बी जाणलं पाहिजे. तसं गुरु आहे तर देवता बी तू, सगळं गुरु तू, देव नाही आपण देव गुरु सगळं तूच आहेस, मग तुला काय कळत नाही तर कळालं. ठीक आहे, यात्रा आरंभ. विरक्तीचे संकट यायला लागले आणि गतीला गती मिळाली. म्हणजे जसं तुम्हाला गाडीला गाडी मिळाली तर प्रवास लगेच होतो नाही का, आणि आंबलो तर तासाचा प्रवास दिवसावर जातो. तसं होतं. ह्या सगळ्याच्या पाठीमागे एकच, की जिथं जगताय शेवट करतोय ऐका नीट, जिथं जगताय तिथे विवेक बुद्धीने जगा. नीट पहा, तुम्ही कुणाला तिथे आवडता तर का आवडता? स्वार्थ म्हणून का परमार्थ म्हणून? एवढं जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमची वाट शांतपणे प्रेमानं ईश्वराच्या आणि सत्पुरुषाच्या वाटेवर येऊन स्थिर होईल. तिथं आला तुमची यात्रा आरंभ झाली किंवा तिथे समाप्ती झाली, हे तुमच्यावर आहे. का तर मी गाईला जेव्हा सकाळ संध्याकाळ घेऊन जातो तेव्हा बघत असतो कुणाची ना कुणाची लाकडं पडलेली असती, कुणाचं ना कुणाचं मुंडन चाललं असतं, कुणाच्या ना कुणाच्या दह्यावर तिथं दही पडत असतं, कुणाचे ना कुणाचे नैवेद्य कावळा खात असतो. असं सगळं विचार करून कधी कधी आपण बिरडावं, हे असले दिवस बघायच्या आधी तो दिवस दाखव, एवढीच तुझ्याकडून अपेक्षा. नाही तर जसं मला अखंड आश्रय वाटतो कुणाचा? गुरूंचा, आणि त्या प्रेमात हे सगळं करतो, नाही तर मला काय गरजच नाही. किती वेळा माझं मन मरून आहे ना प्रेम संपलं काय करायचं, कोण झाडावर चढायचं, फुलं काढायचं, पाय घसरला कधी तोल जातोय, कधी काय, कुठं तुळस तोडायची, रविवार सोमवार आम काय काय लक्षात ठेव म्हणून असं मन म्हणताय, पण मी मनाचं मानत नाही म्हणून सिद्धीला सगळी शास्त्रोक्त पद्धतीने करतो, हे त्याला प्रिय आहे. म्हणून ती आज एवढी लखपती बाई आली, हे कोट्याची इष्ट तिची, तरी सुद्धा तिला मान्य करावं लागलं. पण मी जर तिला म्हटलं तर तुझं काय आहे तर माझ्या इथे बघ काय नाही, स्वात्मा अनुभव. म्हणून असा जो पुरुष आहे तो आपल्या आनंदात रमतो, म्हणून त्याला म्हणते स्वानंद. आपल्या आनंदात रमतो का? आता तुझा वास झालेला आहे. जसं तुम्हाला कळतं आता माझं लग्न झालेलं नाही काय, तर मनाचं माहेर वेगळं आहे की नाही, हे जसं तसं आपला वास झालेला आहे आत, तर मनाचा बोध वेगळा. नीट आहे का? मनाचा बोध वेगळा आणि स्वयंभू बोध वेगळा. स्वयंबोधाला शिवस्वरूप म्हणते, आणि मनोबोधाला भक्ती मार्ग म्हणते. मनोबोधाला भक्ती मार्ग.
आपल्याला स्थिर व्हावं आपल्यामध्ये, काहीतरी निमित्त करून तुम्हाला भगवंताने हे सगळं ऐकवलंय, तुमच्या हृदयात स्थिर करा आणि मस्तीत राहा, विचारात राहू नका. आपल्याला जसं तुम्हाला गुरु मिळाले, ठीक नाही, मंत्र मिळाला, जे काय मिळायचे ते सगळं मिळाले. आता ते टिकवणं आपल्या हातात आहे, बाकी आपल्या हातात काही नाही. सगळं त्याच्या हातात आहे, सगळं त्याच्या हातात आहे. आणि हे जर नाही टिकलं तर पुढच्यांचं दृश्य बघायचं. हे स्वतःला फार डिंग हाकतेत, फार काय काय मारते स्वतः, पण तरी बी हे नाशाने होते. हे शांत बुद्धीनं अनुभवा. म्हणून देवाला, महापुरुषाला आणि वेदाला पृथ्वी तळावर नव्हे, अनंत ब्रह्मांडामध्ये कधीही कुणीही समजू शकणार नाही. तुमच्या लक्षात असू द्या. तीन भगवंताला म्हणजे ईश्वराला, देवाला, महापुरुषाला म्हणजे ज्याला ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाली त्याला, आणि वेदशास्त्राला कधी कुणीही समजू शकणार नाही की असं का मग लिहिलं, मग असं का लिहिलं. जसं विज्ञान तुम्हाला रोज सांगते आज आभाळ येणार आहे, उद्या पाऊस पडणार आहे, इतक्या तारखेला हे होणार आहे, पण तसं होत नाही. पण होळी जळाल्यानंतर गरमी वाढणार आहे अनादी कालापासून सांगून ठेवले, तर करेक्ट त्या दिवशी तसं होतंय. ऋतू परिवर्तन करेक्ट त्यावेळेस ऋतू परिवर्तन होतंय. तसं करेक्ट आपलं कुठल्या दिवशी तारुण्य जाते आणि कुठल्या दिवशी आपलं बालपण नाही, कुठल्या दिवशी बालपण जाते आणि कुठल्या दिवशी तारुण्य येते आपल्याला माहित नाही. आणि कुठल्या दिवशी आपलं तारुण्य जाते आणि कुठल्या दिवशी आपलं वृद्धापकाळ येतो माहित नाही, आणि कुठल्या दिवशी वृद्धापकाळाचा मृत्यू येतोय आपल्याला काय येणार आहे माहित नाही. पण भगवंत म्हणते जन्म ते मृत्यूपर्यंत अखंड आनंदात तुला ठेवण्याचं माझ्याकडं सामर्थ्य आहे. म्हणून त्या सुखाला मी पारखी होऊ नये असं याज्ञवल्क्यांच्या बायकोला कुठल्या वाटलं, तिने वाचलंय. मी रोज अर्घ्य देतो, रडत म्हणजे आतून रडत असतो, फार महान आहे तुम्ही, पण मागत काय नाही मी त्यांना, फार महान आहे. आणि मग त्यांची विद्या आमच्याकडे आपोआप येत असते, पण ते मिळावी म्हणून नाही. फार महान आहे तुमचं, मोठे पण माझ्यात इतकं सामावलंय की मी देव आलो तर सांगेन थोडस बाजूला होऊन याज्ञवल्कांना माझा अर्घ्य चाललाय, इतका मी अगदी रडून सांगतोय आतून. आता सुद्धा डोळ्याच्या कोपऱ्यात पाणी आहे माझे, मी इतकं प्रेम करतोय एका देवाला. कळतंय का मला? असलं विचित्र प्रेम असतं, त्याची चरपट झाली पाहिजे आतून. मग माझं अर्घ्य नाही जात, डोळ्यातून पाणी जातं. कुठे असेल तिथून याज्ञवल्क माझ्यापाशी प्रकट होतो, असेल तिथून तर बाहेर काढत. मग शांत घरात येताना बायको बघते डोळ्यात का खरडते, ऋषी बघतो, ऋषी आईला सांग बस, काहीतरी ते सामर्थ्य असेल. आईला का पुरतो बस, काय माहित कुठली मुद्रा लागली की ज्यानं सूर्याकडून सरस्वतीला प्रकट करून, ज्यानं सूर्याकडून शुक्ल यजुर्वेद प्रकट केला आणि सगळा विसरून पुन्हा आणखी समाधीस्थ झाला. अशा काय थोर पुरुषापाशी इतकं आपलं इतकं जवळीक असावी की त्याला प्रकट होणं भाग पडावं, अशी एक स्थिती आहे. म्हणून ते पुरुष म्हणतात आम्ही आहोत, तुम्हालाच फक्त कळत नाही. तुम्ही म्हणता गेले, मेले, झाले, समाधीत गेले. निरंतर सांगितले आम्ही अशा आत्मस्वरूपात असतो आणि प्रकट केल्याचे प्रचिती येते. आदित्य हृदय ना, ऐकलंय का तुम्ही? इतकी व्यापकता, इतकी व्यापकता, इतकी जवळीकता की म्हणून देव प्राप्त करायचं म्हणजे प्रेम प्राप्त करायचं, ते अखंड त्यांच्या संघात, त्याच्या स्थितीत, त्याच्या मस्तीत, त्याच्या याच्यात की त्याला तिथून खाली यावं लागतं. म्हणून शेवटी भगवंतानं सांगितलं मला तुमची काही कुणाचं आरबो खरबो इथं काय असेल का नाही, मला कुणाचंच काय प्रिय नाही, मला तुमचा काय प्रिय आहे, भावसेवा.
जे शंकराचार्यांना आवडत होतं त्यांना आवडेल असं मी केलं. सखा आहे, मित्र आहे, त्यांचा एक शब्द अवघड जात नाही. अवघड काय तो प्रेमातलं काय अवघड जात नाही. म्हणून शंका प्रेमाची येत नाही, भाव गेलेल्याची येते की हा दुरावला तर हा संपला. भगवंताला की हा एवढ्या अवस्थेला येतोय आणि तिथून कुठल्या तरी संघानं, आहारानं, यानं त्यानं म्हणून आपण कुठेतरी जातो, पण आईला सारखी काळजी असते.